नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव स्वांजली गजानन कुलकर्णी। मी आज तुमच्यासाठी एक छोटीशी कविता घेऊन आले आहे। माझ्या कवितेचे नाव आहे आजीचा वाडा। कविता सादर करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याबद्दल छोटीशी माहिती सांगणार आहे। छोटीशी माहिती तर पूर्वी एकत्र कुटुंब असल्या कारणाने तुम्हाला मुलांना आजी आजोबा काका काकू आत्या मामा मावशी या सर्वांचे प्रेम मिळत होते। पण आज आपल्याला नोकरीसाठी विभक्त राहावं लागतं आणि मुलांना आजी आजोबाचं प्रेम मिळत नाही। रोज आजी आपल्या नातींना मोबाईलवर भेटते आणि मोबाईल भेटल्यावर रोज आजी म्हणते ये ना बाळा तू गावाला, ये ना बाळा तू गावाला। पण नोकरीमुळे आपल्याला अशक्य होतं ते जाणं आणि आजीच्या भावना त्या तिथेच मोबाईलमध्ये कैद होतात आणि आणि ह्याच माझ्या कवितेमधून मी त्या भावना कवितामधून सादर करणार आहे। तर आजीबाई आजीबाई थकलात का, आजीबाई आजीबाई थकलात का, नेटवर नातवाला भेटलात का, नेटवर नातवाला भेटलात का, मुलांना शिकवून केलाय गुन्हा, मुलांना शिकवून केलाय गुन्हा, परदेशी गेल्या लेकी सुना, परदेशी गेल्या लेकी सुना, नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हावून जा, नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हावून जा, नातवाने लावला नानाचा पाडा, नातवाने लावला नानाचा पाडा, आजी गेली आपल्या गावा, आजी गेली आपल्या गावा। आणि त्या भावना आजीच्या भावना ज्या होत्या त्या तिथेच मोबाईलमध्ये म्हणा, नाही तर तो जो आजीचा वाडा होता त्यामध्ये बंदिस्त राहिल्या। आजी अचानक गेली आणि नातवाला प्रेम देऊ शकली नाही म्हणून देऊ शकली नाही आणि ते सगळंच तिथे बंदिस्त झालं। आणि म्हणूनच माझ्या कवितेचं नाव आहे आजीचा वाडा। म्हणून सर्वांना सांगणं आहे की वर्षातनं एकदा आजी आजोबांना भेटायला जात जा। आजीचं प्रेम आशीर्वाद आशीर्वाद आपल्या मुलांना भेटलाच पाहिजे। आणि खरंच सांगायचं म्हणजे कसं आपण म्हणतो ना की आपण दुधापेक्षा पण साईला जीव लावतो, त्याचप्रमाणे आपल्या आजी आजोबांचं आपल्या नातवांवर नातींवर खूप 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 प्रेम असतं। आणि ते प्रेम भेटण्यासाठी तुम्हाला शहर सोडून 2 दिवस सुट्टी काढून तुम्हाला आपल्या गावाला नक्कीच जावं। हीच माझी सर्व भावांना बहिणींना सर्वांची हीच विनंती आहे की एकदा वर्षातनं तुम्ही मुलांना घेऊन आजी आजोबांना नक्कीच भेटायला जात जा। नमस्कार, थँक्यू।